नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त अशी पालक, कांदा आणि बटाटा मिक्स अशी कुरकुरीत अशी भजी बघणार आहे। तर मग मुलं जर पालक खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही मुलांना पालक भजी करून देऊ शकता। अगदी अशी कुरकुरीत होतात आणि बटाटा टाकल्यामुळे त्याची चव एकदम अशी छान तयार होते। तर तुम्ही रेसिपी समजून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर मग चला आता जास्त वेळ न घालवता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण आज इथं कांदा, पालक आणि बटाटा मिक्स अशी भजी बघणार आहे। तुम्ही जर नैवेद्यासाठी करणार असाल तर इथं लसूण आणि कांदा फक्त स्किप करायचं आणि बाकीचं आहे तसं साहित्य घ्यायचंय। तर त्यासाठी आपण छान अशी आज कुरकुरीत भजी बघणार आहे आपण पालक आणि कांदा बटाट्याची। तर त्यासाठीचं जे साहित्य घेतलंय ते बघूया। एक गड्डी पालक निवडून छान असा नुसते पानं असे घेतलेत निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलाय। 3 मीडियम साईजचे कांदे, एक मीडियम साईजचा छोटूसा एक बटाटा घेतलाय। तुम्हाला बटाटा आवडत असेल अजून तर तुम्ही इथे बटाटा जास्त घेऊ शकता। 1 वाटी पीठ घेतलंय। ह्या वाटीचं प्रमाण घेतलंय मी, 2 वाट्या पीठ घेतलंय हे आणि 30 वाटी अर्धी वाटी इथं तांदळाचं पीठ घेतलंय। आता पालकाची गड्डी किती मोठी आहे त्यानुसार इथं बेसन पीठ लागतं आणि तांदळाचं पीठ पण लागतं आपल्याला। ह्या एका वाटीसाठी मी 2 चमचे तांदळाचं पीठ असं मेजरमेंटनी 4 वाट्या चमचे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं। वाटण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची 4 ते 5, तुम्ही हिरवी मिरची कमी अधिक करू शकता, तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार। अर्धा चमचा जिरं, 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या, मुठभर कोथिंबीर, धना पावडर, धने पण तुम्ही इथं अख्खे क्रश करून टाकू शकता आणि धना पावडर टाकून पण छान लागतात। पाव चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ। आता आपण सर्वात आधी सगळं कट करून घेऊया। हे साहित्य कांदा, पालक आणि बटाट्याचं वाटून घेऊया। एकदम झटपट होतात आणि खायला एकदम चविष्ट लागतात, कुरकुरीत लागतात। अशी छान अशी थंडी आणि कुरकुरीत भजी एकदम असं छान बेत होतो। तर सर्वात आधी आपण वाटून घेऊया। हिरवी मिरची, लसूण, अर्धा चमचा जिरं आणि अख्खे धने घेतले ना तर अख्खे धने पण तुम्ही इथं या टायमिंगला इथं टाकू शकता, म्हणजे याबरोबर छान ते क्रश होतील। आता पाणी न टाकता किंवा थोडंसं पाणी टाकून वाटलं तरी काय हरकत नाहीये। तर आपण हे वाटून घेऊया। तर हे बघा असं वाटून घेतलंय बारीक, थोडंसं अगदी 1 ते 2 चमचे इथं मी पाणी टाकलंय। आता भाज्या कट करून घेऊया। पालक आपल्याला एकदम असा बारीक कट करून घ्यायचा आहे। तर पालक आपण इथं एकदम असं बारीक कट करून घेतलाय, तर काढून घेऊया। कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा, असा आपण खेकडा भजी करतो त्या पद्धतीने असं पातळ स्लाइस मध्ये। तर हे बघा कांदा असा बारीक स्लाइस मध्ये कट करून घेतलाय, तो असं चुरगळून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे पाकळ्या त्याच्या सेपरेट होतील। बटाटा आपल्याला एकदम असं बारीक कट करून घ्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला असे पातळ स्लाइस तयार करायच्या। पुढे सांगतेच मी। स्लाइस पातळ कट करून घेतल्या की आपल्याला अशा बारीक याच्यामध्ये बारीक असे एकदम कट करून घ्यायचे। ते बघा या पद्धतीने। मुलं पालक खात नसतील ना, असा बटाटा टाकून जर तुम्ही भजी केली ना तर त्यांना कळणार सुद्धा नाही की तुम्ही पालक भजी केली आहे। हे बघा असं एकदम असं पातळ कट करायचे। तर हे बघा या पद्धतीने कट करून घेतलंय। आता पीठ भिजून घेऊया। कोथिंबीर पण आपण इथं बारीक कट करून घेतली आहे। अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ, वाटण तयार करून घेतलंय हे टाकून घेऊया।
तर आपल्याला हे सर्व साहित्य असं सुक्क मिक्स करून घ्यायचं आहे आधी. वाटण, मीठ आणि बाकीचे जे धना पावडर वगैरे टाकलंय ते छान असं चुरगळायचं. छान मिक्स झालंय. आता आपण इथं बेसन पीठ टाकून घेऊया. तर आधी स्टार्टिंगला अर्ध टाकते मी आणि तांदळाचं पीठ 2 चमचे टाकते. तांदळाचं पीठ नसेल तुमच्याकडं तर इथं रवा वापरा, पण एका वाटीला 1 चमचाच रवा घ्यायचा आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. पाणी अजिबात वापरायचं नाही आपल्याला. इथं पीठ मिक्स करताना बिना पाण्याचंच हे पीठ मळल्यात जातं. तुम्ही जर पाण्याचा वापर केला तर भजी कुरकुरीत नाही होणार, अशी मऊ पडतील. त्यामुळं, कारण पालकाला ऑलरेडी त्याचं स्वतःचं भरपूर असं पाणी असतं. आता उरलेलं पीठ पण आपण इथं टाकून घेणार आहे. तांदळाचं पण टाकते, कारण एवढं लागेलच आपल्याला बरोबर. आता आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता हे पीठ असंच मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व पीठ भिजून घेतलं. इथं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये, कारण पीठ जसं जसं भिजतं तसं ते पाणी पीठ असं पातळ व्हायला लागतं भजीचं. कुठलीही भजी असू दे, कांदा भजी असू दे किंवा अशी पालकची, त्यामुळं पाण्याचा वापर इथं करायचा नाहीये. असंच पीठ भिजवायचं. आणि आता आपण लगेच भजी करायला घेणार आहे, कारण मी एक साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यासाठी पाणी जर वापरलं तर भजी नंतरची जी भजी असतात अर्ध्याच्या वरची, ती जवळपास म्हणजे कुरकुरीत होतच नाही. त्यामुळं आता भजी तळून घेऊया. तेल गरम करायला ठेवलं होतं, गरम झालंय का बघूया. तर तेल आपलं छान गरम झालंय. गॅस हाय हीटवर ठेवायचा आहे आणि भजी सोडून घ्यायची आहे. भजी आता आपल्याला जशी हातात येतील, आपण कांद्याची जी खेकडा भजी करतो त्या पद्धतीने जशी हातात येतील तशी छोटी छोटी सोडत जायची आहे. खूप जास्त मोठी किंवा खूप जास्त छोटी नाही सोडायची. हे बघा, या पद्धतीने. तेल खूप जास्त कडकडीत गरम करू नका, नाहीतर वरनं फक्त लाल होतील भजी आणि आतनं तशीच कच्ची राहतील. बॅटर जसं हातात येईल तसं बॅटर हातात घेत चालायचं आहे आणि सोडत चालायची आपल्याला भजी. इथं आतून अशी पोकळ होतात त्यामुळं, आणि वरनं अशी छान कुरकुरीत होतात. त्या अशी आहे तसं बॅटर हातात धरल्यामुळं. आता कढईमध्ये जेवढे बसतील तेवढी भजी इथं मी सोडून घेते. तर हे बघा, कढईमध्ये जेवढी बसतील तेवढी भजी इथं सोडून घेतली मी. आता थोडीशी पलटून घेऊया. थोडासा रंग आला की आपल्याला भजी पलटून घ्यायची आहे. गॅस मीडियम ठेवा, म्हणजे भजी छान अशी कुरकुरीत तळल्यात जातील. तर हे बघा, भजी छान अशी तळल्यात गेली आहे आणि असा कुरकुरीत असं झाऱ्याला कुरकुरीतपणा लागतोय भजींचा. आपण काढून घेऊया. मीडियम गॅसवरती तळल्याच्या नंतर अगदी 15 ते 20 सेकंदासाठी गॅस फुल करायचा आणि फुल गॅसवरती उलट सुलट करत राहायची भजी. आता भजींचा असा झाऱ्याला थोडासा कडकपणा असा जाणवतोय आणि तळ्यात पण छान गेली, अशी मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती तळ्यात गेली भजी. आता काढून घेऊया आपण. 15 ते 20 सेकंद फुल गॅसवर तळल्यामुळे भरपूर वेळ अशी कुरकुरीत राहतात भजी. आणि आवाज बघू शकता तुम्ही, किती छान आवाज येतोय. खूप कुरकुरीत झाली आहे. दिसायला पण टेम्पटिंग दिसताय आणि अशी कुरकुरीत पण खूप झाली आहे छान. तर हे बघा, एवढा छान आवाज येतोय ना. आवाजने एकदम अशी छान कुरकुरीतच झाली आहे. आता सेकंड बॅच पण अशीच तळून घेऊया आपण. आता सेकंड बॅच तळताना गॅस फुल करायचा. 1 मिनिट साठी थोडस तेल गरम होऊ द्यायचं, ताव येऊ द्यायचा आणि मग भजी सोडायची आहे. आता कढईत बसतील एवढी आपण भजी सोडून घेऊया. तर आपण आधीच्याच भजी सारखी ही भजी पण छान तळून घेऊया गोल्डन ब्राऊन रंगावरती.
हिवाळ्यामध्ये छान असा हिरवागार पालक मिळतो आणि चवीला पण छान लागतो, पण मुलं खात नाही तर तुम्ही या पद्धतीने मुलांना देऊ शकता पालकच्या भरपूर रेसिपी टाकलेल्या आहे मी, पालक पुरी, पराठे, तर तुम्ही रुपाली डिलिशियस किचन वरती जाऊन बघू शकता। आता मी छान तळून घेते आणि डायरेक्ट सर्व करताना तुम्हाला दाखवते। तर आपली गरमागरम अशी भजी इथं तयार झालेली आहे, हे बघू शकता, एकदम अशी मस्त कुरकुरीत। तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची भजी पण अशी छान कुरकुरीत झाली का ते। कुठलीही भजी म्हटली तर मस्त तळलेली मिरची ही आलीच, तळलेली मिरचीवर थोडंसं मीठ। तर भजी तर तुम्हाला आवडलीच असेल, त्यामुळे लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका का भजींची रेसिपी, पालक भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। तर मस्त अशी कुरकुरीत भजींचे, पालकच्या भजींची रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल, त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण आहे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।